हं. नमस्कार तोडकर साहेब. शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत की हं, हं. आमच्या व्हिडिओला अशा प्रतिक्रिया येतात तुमच्या व्हिडिओच्या बाबतीत की हं, हं. शेतकऱ्याचे काही वारी तोडकर साहेब अशी प्रशासना करतात आणि हं, हं. आमच्या व्हिडिओच्या मार्फत काही कमेंट घेण्यात येत नाही आणि तुम्ही पण आमच्या चॅनलवरती लक्ष देऊन आहात. त्या चॅनल हं, तुम्ही हं. कमेंट घेऊ शकतात आणि हं, हं. आजचा अंदाज असा सांगा की काही शेतकऱ्याच्या काही भागामध्ये खंडाचा प्रभाव आणि काही भागात पिके पण असे करपू जास्त लागलेत आहेत, तर त्या भागात पाऊस कसा होईल? हं, नक्कीच. हं, रवींद्र सर, कसं आहे, तुमच्या कृषी कॉर्नर चॅनल मार्फत मागील आठवड्यापासून तुम्ही रेकॉर्डिंग्स वगैरे माहिती विचारतायत आणि अक्षरशः हं, ज्या गोष्टी विचारायला पाहिजेत, उदाहरणार्थ जिथे पाऊस पडतोय तिथे हं, तिथे अंदाज सांगणं देखील 17 वेळेस चुकीचं ठरतं. पण ज्या शेतकऱ्यांचे पीक अक्षरशः करतायत किंवा हं, चुकतायत, पाण्याची वेळ आली आहे, हं, माजलगाव पट्टा असेल, नाशिकचाही काही भाग आहे, हं, तर असे 10-5 टक्केवारी राहिलेली आहे. जसं की तुम्हाला पहिलेही सांगितलं की हा जो पाऊस आहे हा 85% कव्हर करेल, पण हं, 15% पिकांना जरा परेशानच करेल. तर हं, काळजी करण्यासारखं कारण नाही. आजच्या पावसाची ही अपडेट म्हणजे आजची जी तारीख आहे 23 ऑगस्ट, या हं, शेतकऱ्यांसाठी दिलासा देतोय. पण हं, हा हं, एकदमच कव्हर करणार नाही. हे जो आपला शब्द आहे तो पूर्णपणे आपण ठाम असतो. कारण की हं, महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेचा पाऊस हा सर्वदूर पडत नाहीये. हं, मात्र गुड न्यूज अशी असणार आहे, मी माझ्या चॅनलवरती पण दिली आहे, हं, की जवळपास मेघगर्जना ही उद्याच्या डेटला म्हणजे 24 ऑगस्टला कमी होणार आहे. हं. याचाच अर्थ ढगाळलेलं वातावरण जसं जालन्यामध्ये आज शेतकऱ्यांनी पाहिलंय, मंठ्यामध्ये पाहिलंय, हो. इकडे परभणीमध्ये पाहिलं, असं प्रकारचं वातावरण उद्या पाहायला मिळेल आणि एक हं, संततधार स्वरूपाचा पाऊस देखील महाराष्ट्राला उद्याच्या काळामध्ये पाहायला मिळेल. पण हं, मित्रांनो, प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही लक्ष ठेवून आहात. प्रत्येक हं, बोलण्यावरती, शब्दांच्या दरावरती लक्ष ठेवून आहात. कारण की तुम्ही बघतोय, तुम्हाला हं, तुमचा व्हिडिओ जो आहे शेतकरी संपूर्ण पाहतायत. तर हं, हा एक गोष्ट अशी आहे की मित्रांनो, जो पाऊस हं, आहे हा हं, पावसाची व्याप्ती जरी जास्त असली पण मात्र हं, टायमिंग ही कमी आहे. जर हं, आपण समोरून अर्धा संततधार पाऊस पडला तर 2 तास जरी पडला तो काय वाहून होत नाहीये किंवा तो मध्यमच पडतो, पेंडवलता पडतो. जे हो. पिकांना गरज आहे त्या गरजेपुरता पाऊस येण्याची काळ जो आहे तो म्हणजे त्या 24 तासात आताच्या हं, क्षणापासून हा हं, बरसू शकतो. आता हं, आजची कंडिशन काय आहे 23 तारखेची, ज्या हं, येवल्यामध्ये अजूनही काही भाग सोडले आहेत तो आज संध्याकाळपर्यंत त्यांना कव्हर करेल असा अंदाज आहे. हं, हं, त्यानंतर पुणे, मुंबई, कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हं, छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागामध्ये हं, येथही काही सोडलेल्या भागांना आज मात्र चांगला दिलासा आहे. आज हं, आणि उद्याची कंडिशन या भागामध्ये मस्त आहे. हं, त्यानंतर जालन्याच्या तालुका शहर परिसरामध्ये सुद्धा पाऊस आज हजेरी लावणार आहे. पण हं, व्याप्ती मात्र नेहमीप्रमाणेच असेल. त्यामुळे तो भाग बदलेल, भाग कव्हर करेल अशी कंडिशन आहे. भाग हं, बदलेल याचा अर्थ तो आता कधीतरी तो सोडत घेत असलेल्या भागाला थोडंसं बाजूला सरकेल. याचाच अर्थ भाग बदलेल होतोय. हो. त्यानंतर आज लातूरमध्ये सुद्धा निलंगा साईड बऱ्यापैकी घेतोय. हं, त्यानंतर परभणी, परळी वैजनाथ, मंठा, जिंतूर, घनसावंगी पट्ट्यामध्येही आजही हं, हजेरी आहे. पण घनसावंगीची कंडिशन अशी आहे की हं, सोडलेल्या भागांना कालपासून तो घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे हं, उदाहरणार्थ घनसावंगीचा पश्चिमेकडील भाग त्याने बऱ्यापैकी घेतलाय. मात्र देवडी हातगाव परिसर असेल, हं, आणखीन ढाकेफळ परिसर असेल किंवा बोरांनी वगैरे परिसर असतील तो घेण्याच्या मार्गावरती आज आणि हं, उद्याच्या कालावधीमध्ये आहे. हो. आज ठीक आहे. संध्याकाळची व्याप्ती जी आहे रवींद्र सर, हां, हां, हां. ती नगर जिल्हा, हं, पैठण, गंगापूर परिसर, पाथर्डी परिसर हा पुन्हा हं, 25 ते 40 या कव्हरेज एरियामध्ये तो काम करतोय आणि हं, त्याची व्याप्ती देखील बऱ्यापैकी आहे. आणि विदर्भामध्ये शेतकरी आमच्या भागाचा अंदाज येत नाही. हं, यांच्याकडे ऍक्च्युअल आपण पहिल्या वेळेस म्हणलो की दम धरा. हां, कारण हां. की खंड आणि हं, पाण्याची गरज पडणं ही तुमच्याही भागात गरज पडणार आहे. कारण हां, की कितीही धोधोबर असला, अवघ्या हं, 4 दिवसाच्या उन्हाने पुन्हा ती जमीन पूर्वपदावरती ते वाळल्या जाते. तर हं, अशा भागात देखील उद्यापासून भाग बदलत पाऊस स्टार्ट होतोय. पण मात्र यांच्या हं, भागामध्ये पुन्हा आठवड्याभराची विश्रांती घेण्याच्या मार्गावरती पाऊस आहे. हं, आठवड्याभराची म्हणण्यापेक्षा 5-6 दिवसाची तरी विश्रांती तो घेईल. हां, तर हां, पुढचा प्रश्न रवींद्र हां. सर. शेतकऱ्याचे असे क्वेश्चन आहेत की काही हं, हं. शेतकऱ्यांनी आपल्याला काही ते तुमची जे ऑफिशियल चॅनल आहे त्या चॅनलवरती प्राईम मेंबर घेण्यासाठी त्यांनी हं, हं. फोनपे किंवा अशा अदर सोशल याच्या पेमेंट मार्फत पेमेंट करण्यासाठी रिक्वेस्ट करत आहेत. तर तशा शेतकऱ्याला काय संदेश देणार? पहिले रवींद्र सर, आपण काय करणार आहेत की हं. प्रायम मेंबरशिप बाबतीत थोडंसं विश्लेषण करणार आहेत. हां, हां. शेतकऱ्यांनी माझं जे बोलणं आहे प्रायम मेंबरशिप बाबतीत शेवटपर्यंत ऐकायचं आणि इतरही शेतकऱ्यांचा काही गैरसमज असला दूर करायचा आहे. हां, मित्रांनो, प्रायम मेंबरशिप सर्व्हिस ही कशासाठी केली की काही द्राक्ष बागायतदार शेतकरी आहेत, हां. काही मोठे मोठे शेतकरी आहेत, त्यांना एक असा वेळ पाहिजे. आता हं. आपल्या चॅनलवरती ट्रॅफिक खूप आहे, लाईव्हला खूप हो. लोक येतात, कमेंट करतायत, पण त्यांना हो. असा वेळ पाहिजे की त्या वेळेमध्ये फक्त आम्ही तुमच्या चॅनलची काही सर्व्हिस असेल ते पेड करू आणि हे हां. THFS
हा. वेदर या संस्थेमार्फत आपण तो कार्यक्रम घेत असतो आपल्या चॅनलवरती. हो. म्हणजे याचं जे पेमेंट आहे ते THS जातं आणि THS आपल्या तोडकर हवामान अंदाज आणि हा. त्यांच्या मॉडेलचं पेमेंट परचेस करतं. खरेदी हो. केलेल्या मॉडेलवरती ते पेमेंट भरतं. या हा. पेमेंटचा युट्यूब सुद्धा काही टक्केवारी भाग 45 हा. 50% भाग तो आधीच कापात करतोय. त्यामुळे हा. मला याचा काय फारसा लाभ नाही. त्यामुळे मी हा. काही म्हणत नाही तुम्हाला की बाबा प्राईम मेंबरशिप घ्या, फोर्स करत नाहीये. तर हा. प्राईम मेंबरशिप सर्व्हिसमध्ये जे काही मोजके शेतकरी, उदाहरणार्थ आपलं टार्गेट फक्त 500 शेतकऱ्यांचं आहे. हा. जे द्राक्ष बागायत असतील, मोठे मोठे शेतकरी असतील किंवा छोट्या हा. मोठ्या शेतकऱ्यांना सुद्धा खूपच आपल्या भागातली माहिती पाहिजे असेल तर त्या प्राईम मेंबरशिपमध्ये आपण कॉलिंग सर्व्हिस म्हणजे कॉल घेण्याचं काम करतोय. कारण की दिवसभर माझ्या शेतीतली काम आवरून ते कॉल मी घेण्याचा प्रयत्न करतोय. हो. त्यानंतर तिथे आपण चक्क मॉडेलवरती बसून काम करतोय. असं नाही की ह्या रेकॉर्डिंग मध्ये ते काम करत नाहीत, याच्यामध्ये हा. काम करतो. हो. पण त्या ठिकाणी काय करतो त्यांच्या एक्झॅक्टली लोकेशन ट्रॅक करून त्या हा. भागांमध्ये ढगांचं कव्हरिंग किती आहे, ढगांचं आगमन कधी आहे, काय आहे, हा. कसा पाऊस आहे, अशा गोष्टी देखील माहिती करतोय. जर हो. प्राईम मेंबरशिप बाबतीत शेतकऱ्यांना गैरसमज असतील तर ही सर्व्हिस देखील आपण बंद करून जे हा. आहे ते चालू केली असो, काही काळजी नाही. पण हे आपले जे गैरसमज पसरलेत इतरही लोकांनी हा. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आणि हा. प्राईम मेंबरशिप ही फोन पे करून मला वैयक्तिक करून किंवा इथे पेमेंट पाठवून ही सर्व्हिस नाहीये. ती तुम्हाला चॅनलची जॉईन बटन दाबून खरेदी करावी लागत असते. हो. आणि ते पेमेंट जास्त काय नाही, 30 रुपये महिना आहे फक्त. हा. जास्त हा. काही मोठं पेमेंट नाही. आपल्या शेतकऱ्यांना काय लुबाडायचं नाहीये. हा. हा. हं. ठीक आहे, चालतं. धन्यवाद सर. धन्यवाद.